राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर पुन्हा एकदा महायुतीतच, फडणवीसांचा पवारांना धक्का. जानकर साहेबांचे बेरजेचे राजकारण. काही दिवसापूर्वी पवार साहेबांशी चर्चा आणि त्यानंतर महायुतीमध्ये अचानक युटर्न. भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख सहकारी आमचे आमदार प्रसादजी लाड सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही सविस्तरपणाने विविध विषयांच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि आदरणीय जानकर साहेबांनी महायुतीमध्ये सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला. महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. योग्य वेळेला म्हणजे 2-3 दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे, त्यामुळे कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल. मला विश्वास आहे की जानकर साहेबांच्या आताच्या ह्या निर्णयाने महायुती अधिक बळकट होण्यामध्ये आम्हाला सहकार्य तर मिळेलच. राज्यभरामध्ये 48 जागा ज्या काय महायुती त्या ठिकाणी लढणार आहे, 45+ आम्ही उद्दिष्ट ठेवतो आहोत. यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आणि फार मोठ्या प्रमाणावरती योगदान त्या ठिकाणी राहील असा सुद्धा विश्वास आम्हा तिन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी मी व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परभणीच्या जागेवर दावा सांगत होता, मात्र आता त्या ठिकाणाहून महादेव जानकर इच्छुक असल्याची देखील माहिती समोर आली होती. याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये एकच बाब नक्की आहे की आम्ही एकत्रितपणाने बसून नेमक्या कुठल्या जागेवरती लोकसभेच्या त्यांनी उमेदवारी करावी याचा पूर्णपणाने राजकीय दृष्ट्या विश्लेषण करत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेणार आहोत. असं आहे की शरद पवारांची तुम्ही साथ सोडली अशी जी चर्चा होते त्याला तुम्ही उत्तर कसं देणार? एक लक्षात ठेवायचं, पवार साहेबांना मी महाविकास आघाडीला 3 जागा मागितल्या होत्या, एक परभणी, माढा आणि सांगली. तर आदरणीय पवार साहेबांनीच मला रिस्पॉन्स दिला, 1 जागा देतो म्हणून. आणि महायुतीला मी 2 जागा मागितल्या होत्या, एक परभणी आणि माढा. त्यातली महायुतीनं 1 जागा द्यायचं कबूल केलं आणि पवार साहेबांनी बी 1 दिली. ती जागा तुम्ही लढणार आहात? स्वतः मी लढणार आहे, माझ्या चिन्हावर लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष. बरं, कुठली जागा लढणार काही आता अजून नाही ठरलेले. मला ते आता ते काय होईल, शेअरिंग होईल. आमचं 4 पक्षाची अलायन्स आहे आता, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्ष. ते शेअरिंग झाल्यानंतर ती 28 तारखेला किंवा 27 तारखेला आता शरद पवार यांचा ग्रुप सुद्धा तुम्हाला ट्रोल करू शकतो किंवा तुमच्यावर हो टीका करू शकतो. करणार ना. आता ते होत राहत, राजकारणात होत राहतं ते. पण याला उत्तर कसं देणार? पवार साहेब माझे आदरणीय नेते. पवार साहेबांच्या बद्दल मला नितांत आभार आहे त्यांचा. आणि त्यांनी मला माडा सोडली होती त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन. पण मी महायुतीतच होतो आणि महायुतीतच आहे. आता महायुतीने मला 1 जागा दिलेली आहे, त्यामुळं मी त्यांना विनंती करेन. हे सगळं घडलं ते प्रसाद लाड यांच्यामुळे घडलं अशी पण नाही तसं नाही. सर्वांच्या हे चाललं. मुख्यमंत्री आणि अजितदादा यांच्याकडून काही आश्वासन मिळालंय का तुम्हाला? चांगलं मिळालं. सीट दिली ना आपल्याला, सीट दिली हेच आश्वासन आहे. जानकर साहेब अजूनही भाजपच्या प्रेमात. जानकर साहेब बारामतीची सीट लढण्यास अशी सूत्रांची माहिती सुप्रिया सुळेंना पराभूत करू शकतील असे एकमेव उमेदवार आणि त्यामुळेच महादेव जानकर यांना भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधामध्ये बारामतीची सीट दिल्याचे बोलले जात आहे. त्या ठिकाणी अजितदादा पवार वर्सेस पवार असे जे चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाले होते, त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या काही गेल्या 8 दिवसामध्ये हालचाली झाल्या ते बघता अजित पवार साहेबांना ही सीट जिंकणं सोयीचं होणार नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2014ची पुनरावृत्ती या ठिकाणी करून महादेव जानकर साहेबांना बारामतीच्या रिंगणामध्ये युतीच्या वतीने त्या ठिकाणी उमेदवारी केली जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये बोलली जात आहे. महादेव जानकर
त्या ठिकाणी विजयाचे फॅक्टर कसे असू शकतात? जानकरांच्या रूपाने महायुतीला बारामतीमध्ये सर्व गणित जुळून येण्याचे संकेत जानकरांच्या उमेदवारीने मिळू पाहत आहे. तसे झाल्यास जानकर 2014च्या लोकसभा निवडणुकीचा वचपा काढू शकतील का? आणि त्यामुळेच जानकरांना बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरवून महायुतीने एक नवीन डाव खेळल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.